तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपले मामा आहेत, संतोष मामा आहेत. मामा, बकासूर अख्ख्या महाराष्ट्रात तर धुमाकूळ गाजवतोयस. देशात म्हणजे असा कुठला देश नाही जिथं की बाबा शर्यती बघितल्या जात नाही. आणि प्रत्येक घराला वेड लावले ते म्हणजेच की बकासूरनं. बकासूरच्या मुळे भरपूर सारे लोक शर्यती क्षेत्रात आलेत. आणि आताच काही दिवसापूर्वी मागच्याच रविवारी बकासूरनं धुमाकूळ गाजवला मराठवाड्यात. पश्चिम महाराष्ट्र, पुणे म्हणजे पुण्यातच या ठिकाणी तर धुमाकूळ गाजवतोय. पण आता बाकीच्या ठिकाणी पण गाजवतोय एवढ्या लांब जाऊन. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, कसं आहे, तो आपल्याला तिकडे जाऊन पाहायचंच होतं, पण कसं आहे तिकडे आपल्याला जास्त म्हणजे लांब पडतं ना, त्याच्यामुळे आपलं नियोजन नव्हतं झालं. पण त्यांचा आयोजकांचा फोन आला, तुम्हाला काय त्रास होऊन देत नाही, व्यवस्थित मैदान घेऊ, त्याच्यावर आपण रिस्क घेतली जायची. तर दादा, महादेवाचा नंदीचा अवतार घेऊनच बकासूर तुमच्या दावणीला आलाय. आता ज्यापासून बकासूर तुमच्या जीवनात आलाय, काय नेमका बदल झाला आणि किती अभिमान आहे तुम्हाला तुमच्या बैलाविषयी? बदल तर अख्खाच बदलच झालाय त्याच्यामुळं. तर आता प्रत्येक म्हणजे आता तुम्ही तर सेलिब्रिटी झालाय, प्रत्येक ठिकाणी सगळीजण तुम्हाला भेटले की सांगतात बकासूर बैलाचे मालक, बकासूर बैलाचे मालक. काय तुमच्या भावना काय असतात त्याच्याविषयी? नाही, भावना म्हणजे त्या बकासूरमुळे आज आम्हाला ओळखीत आहे सगळी. नाही तर आमची काय म्हणजे पुणे आता बकासूरमुळे आम्हाला अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर मोहिलला मामाला म्हणजे त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला ओळखतात. त्या नंदीमुळेच आमचं एवढं मोठं नाव आहे. आता काहीतरी तुम्ही मागच्या जन्मात पुण्य केलं असणार, त्यामुळेच हा बैल तुमच्या म्हणजे दावणीला आहे. असा कुठलाच बैल नाही जो की बकासूर सारखा झालाय. कारण का बकासूर हा बकासूरचे त्याचे रेकॉर्ड तोच तोडतो. कारण का 2 दिवसात हिंद केसरी होणं हे कुठली सोपी गोष्ट नाहीये, ती त्याने करून दाखवली. आणि शर्यत क्षेत्रात ज्या प्रकारातली बैल लागतात त्यातलं एक पण म्हणजे गुण त्यात आपण सांगू शकत नाही. शरीर यष्टी म्हणा त्याचं, किंवा कशा प्रकारे दिसलं पाहिजे, शिंग वगैरे एकदम सगळे अपवाद तोडून त्यानं एवढं कमवलंय. काय सांगाल? आम्ही आता तुमचं घर संपूर्ण फिरलं, घरात म्हणजे जागा नाही, जिकडे तिकडे सगळ्या ट्रॉफीचे. काय सांगाल त्याविषयी? नाही, त्याने आपल्याला बारीकपणापासून आपल्याला बैलांची आवडच आहे लहानपणापासूनच. कारण माझ्या आज्या कवी बैल होती, चुलत्या कवी होती, आणि त्यानंतर मी आता मोईल. आता कुठली इच्छा तुमची पूर्ण राहिली का की बकासूर ही इच्छा आहे? इच्छा आता पूर्ण राहिलीच नाही कोणची, फक्त आता एक इच्छा आहे, तेवढी JCBचं मैदान झालं की तेवढी इच्छा पूर्ण करून देईन असं वाटतं. दादा, बकासूर वर जेवढं तुमचं प्रेम आहे त्यात कैक पटीनं त्याचं पण तुमच्यावरती प्रेम आहे. जिथं पण म्हणजे ज्यावेळेस टीका केली जातात की बाबा बकासूर संपला किंवा बकासूर पळत नाही, पण त्यावेळेस तो करून दाखवतो. जिथं अटीतटीच्या शर्यती असतात, जिथं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो की इथं आपला स्वाभिमान लागला, तिथं कायमच तो एक नंबर करतो. काय सांगाल याच्याविषयी? त्या बैलाला काहीतरी कळतात तुमच्या भावना, असं आम्हाला वाटतंय दादा. नाही, त्याला भावना कळतात, त्याच्या ह्याच्यावर तो स्वतःच्या ह्याच्यावर आमच्या काय असेल ते टीका बिका काही लोकांच्या सगळ्यांचं पुसून तोच काढतो. आता आम्ही काय नियोजन करतो होतो, मग पळायचं त्यालाच आहे ना. तुम्ही एकदम शांत असता, तुम्ही कधी कुणाला बोलत नाही, पण तुमचा बैलाचे काही हा करून दाखवतो. कुठेही जावा त्याची एवढी धमकी काय बाबा मी करणार. मालकाच्या मनातलं ओळखणारा बैल म्हणून पण आपण म्हणू शकतो त्याला, फक्त त्याला बोलता येत नाही दादा. तर दादा, आज तुमच्या जणू आता सगळे घरातले चालेत. एक प्रकारे दिवाळीच म्हणजे आम्हाला वाटते सगळीकडे एकदा दिवाळी असते, तुमच्या घरात 2 वेळा असते. कारण का बैल पोळ्याला सगळी घरातली तुम्ही जमलाय, अशा प्रकारचा उत्साह आहे. प्रत्येकांचे मी कपडे पण बघितले आता, लहान मुलांचे तुमचे पण कपड्यावर बकासूरचं वगैरे चित्र काढले. काय अभिमान आहे तुम्हाला? बकासूर तुमचा बैल आहे त्याविषयी अभिमान म्हणजे त्या नंदीमुळे आम्हाला सगळे महाराष्ट्र ओळखीत आहे. त्यानं केलंय ते कोणच करू शकत नाही, कोणच नाही करू शकत. आणि दादा, बकासूर सारखा बैल कधी होईल का? नाही, सांगता येत नाही, पण काय होऊ शकतो, त्याच्या पुढला पी होऊ शकतो. कोणाकडे मनाच्या काय असेल, आपल्याकडे धावणे जायचं, दुसऱ्या पी धावणे एखाद्या पुण्य असेल ते पी होऊ शकतो. पण असं तर होणे नाही, की त्याच्यामुळे ना अख्ख्या महाराष्ट्र तुम्हाला माहिती गावरान गोष्ट याची बैल कत्तलखान्याला जायची. बरोबर. एक पी असा शर्यतीत नव्हता, सगळे लोक पांढरी बैल आणि म्हैसूर बैल माझी पहिले. पण आमचं पहिल्यापासून असं होतं की घरचंच आहे पण वेगळं तयार करायचं. ते मात्र तुम्ही सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट बोलला तुम्ही, की बकासूरच्या मुळेच ही जी गावठी बैल आहेत त्यांना जीवदान भेटले. मोरे सरकार प्रत्येक वेळी सांगतात की बकासूरच्या मुळे हजारो अशा बैलांना जीवदान भेटलं, खूप हजारो असे. आणि परत आता परत आपल्या गोमातेला पी दिले राज्य सरकारने, ते पी बकासूरमुळे एवढी च्याती झाल्यात. बरोबर, सगळ्यांनाच की अख्खे म्हणजे सगळेच मोठी लोक बी त्याची फॅन आहे. मोठी शर्यती बंद होत्या, त्यामुळे लोक कत्तलखान्याला वासरं वगैरे पाठवायची. पण आता शर्यतीचा नाद लावलाय बकासूरनं, त्यामुळे लोक खास आता सांभाळतात, बैलांची काळजी घेतात. प्रत्येक मैदानात बघा नवीन येतात, काही दर्शी पाळतात. आता बिचाऱ्यांना बी जीवदान भेटलं.
जर्सी सायवाल वेगवेगळ्या गिर या गायची जी बैल ती पण पळायला लागल्यात. म्हणजे हा चमत्कार फक्त घडलाय तो बकासूर घडलाय आणि ते श्रेय त्याला आपण दिलंच पाहिजे. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की एवढ्या ह्या बैलाच्या मुळे सगळ्यांना जीवदान भेटले. तर मामांचा वेळ काय आपण जास्त घेत नाही कारण का मोठं नियोजन आज आहे तर ते बघायलाच लागेल. ह्या मामी आहेत आपल्या मोहिल शेट्टी यांच्या संतोष मामांच्या वाईफ आहेत. ताई काय सांगाल किती अभिमानी एवढा मोठा बैल तुमच्या दावणीला आहे. आज तुम्ही बोलले की तुम्ही आज एवढे कपडे बिपडे घालून नाही, आज दिवाळीपेक्षा पण मोठे दिवाळी म्हणले की आज आमचा बैलपोळा आहे. खूप खूप मोठा आमच्या बैलाचं नावामुळे तरी आम्हाला आज भरपूर ओळखला जात सगळीकडे. त्याच्यामुळे खूप अभिमान आहे. आज त्याच्यासाठी आम्ही इतकं सगळेजण सजून धजून कार्यक्रम साजरा करतोय. हेच लय आम्हाला खूप मोठं काहीतरी भेटलंय आमच्यासाठी. काहीतरी एक दागिना म्हणतो ना आपण की जो आपल्याला कधी भेटला नाही बघितला नाही तो आज आपल्या आयुष्यात आलेला आहे. तेच खूप बघू शकता मित्रांनो. ताईंचं पण म्हणणं आहे की अनमोल असा जी वस्तू म्हणतो किंवा जी आपल्याला गोष्ट बघण्यात भेटलं नाहीये आधी कुणाला भेटू शकत नाही ते आज आपल्या आयुष्यात आहेत. हेच खूप आमच्यासाठी खूप मोलाचे. ताईनं आपल्याला आता सांगितलं. त्या सुसगावात पण जे एंट्री पासून बघतोय मी सगळे फ्लेक्स लागलेत बाकासूरचे, त्याबद्दल काय सांगाल. गावाला पण अभिमान आहे बाकासूर. गावाला अभिमान आहे. आज आम्हाला कुठं विचारत नव्हते तुम्हाला अजून पिढी आता गावात तुम्ही आता मिरवणुकी आमच्या संग असणारच. तुम्हाला दिसेनच पुढे काय काय खूप म्हणजे जे ओळख नव्हती ना आज सेलिब्रिटीला पण एवढी ओळख नाही तेवढी. हा त्याच्यापेक्षा दुपटीने आज ओळख सगळ्या बैलामुळे आम्हाला भेटली. हेच दिले बकासूरनं. संपूर्ण सगळ्या इच्छा यांच्या पूर्ण केल्यात मित्रांनो. कुठल्याच प्रकारची इच्छा राहिली नाहीये. तर दादा आणि ताई तुम्ही तुमचा किमती वेळ दिला आणि एवढ्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमातून त्याविषयी तुमचे खूप खूप आभार होते. तुमचे आभार.